श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या कथा आनंदमध्ये. आणि आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथातील कथा 12वी ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे सुवर्णमयी योगी दित्या. आता 15व्या शतकाचा उत्तरार्ध सुरू होता. इसवी सन पूर्व 400 वर्षांपूर्वी, म्हणजेच आत्तापासून साधारण 2500 वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेले ते एक पराशिवाचं अद्भुत आणि एकमेव द्वितीय असं मंदिर होतं. इसवी सनाच्या 5व्या शतकात, म्हणजे साधारण 900 वर्षांनी थोडी पडझड झालेल्या त्या अभूतपूर्व मंदिरात पुनरुज्जीवन लिच्छावी राजघराण्याचा राजा प्रचंडदेव यानं केलं होतं. तिथं वासुकीनाथ, उन्मत्त भैरव, सूर्यनारायण, कीर्तिमुख भैरव, भूत नीलकंठ आणि हनुमानाच्या सानिध्यात प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे आपले त्रिशूळ आणि कमंडलूधारी योगीराज पाचमुखी पराशिव बनून स्थानापन्न होते. योगीराजांची शिवलिंगातील 5 मुखे म्हणजे सत्यज्योत, वामदेव, तत्पुरुष, अघोर आणि ऊर्ध्वमुख ईशान ही पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांची प्रतीकं होती. नेपाळमध्ये बागमती नदीच्या किनाऱ्यावर राहत असलेल्या दित्याला सकाळची घरची कामं आटपून श्री पशुपतीनाथांच्या दर्शनास रोजच्या प्रमाणे जायचं होतं. दित्याला आज मंदिरात पोचण्यास उशीर झाला होता. तिनं मंदिरात पोहोचून पशुपतीनाथांचं दर्शन घेतलं, फळं आणि फुलं अर्पण केली. मनोभावे प्रार्थना करताना नेहमीप्रमाणेच तिचे डोळे भरून आले होते. पराशिवाची प्रार्थना करताना, फळं आणि फुलं अर्पण करताना तो पराशिव ते प्रत्यक्ष स्वीकारतो असा तिला भास होत असे. अंतरात असं काही जाणवताच तिचे डोळे भरून येत आणि अश्रूंचा अभिषेक पराशिवावर होत असे. आजही तसंच घडलं. पराशिवाची प्रार्थना करून ती परत निघाली. नित्य नेमानुसार बाहेरच्या प्रांगणात उन्मत्त भैरवाचं मंदिरात दर्शन करतेवेळी तिच्या कानात जणू कुणी बोलत होतं. तिला आवाज आला, त्रयोदशीस गोरज मुहूर्तावर माझ्या दर्शनास ये. दित्याला काहीच कळेना की हा आवाज नक्की कोणाचा. कुणी इतर दुसरे कुणाशी बोलत आहे का, की आपल्याला भास होत आहे. या विचारानं तिनं त्या संदेशाकडे लक्षही दिलं नाही. त्रयोदशीला तर अजून 5-6 दिवसांचा अवधी होता. बघू नंतर, या विचारानं झपाझप चालत ती घराकडे निघाली. दित्या ही एक धार्मिक गृहिणी होती. नवरा, सासू, सासरे आणि 2 मुले असा तिचा संसार होता. तिला देवाची आवड होती. विशेषतः पराशिवाची दित्या घडलेला प्रसंग विसरून गेली आणि परत आपल्या संसारात मग्न झाली. आता त्रयोदशीचा दिवस उजाडला. काय कोण जाणे, दित्याला एक अनामिक हुरहुर लागली होती. आपणास काय होत आहे ते तिला काहीच कळत नव्हतं.